आणि केतनलाच आपण ते पारितोषिक देऊयात. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदरणीय दत्ताजी गायकवाड साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. आकर्षक ट्रॉफी ते फ्री कुपन केतनच्याच वाढदिवसाच्या निमित्तानं आपण प्रत्येक सामनावीरसाठी देतो आणि केतन देखील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. सो त्याला देखील आपण एक कुपन देऊयात. जागृती स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि त्याच्या वाढदिवसानिमित्तानं 18 मे ला केतनचा वाढदिवस येतोय. सो केतनला ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वाखण कुठे जाऊ नका. एका मॅच नंतर लगेचच विनर मध्ये मॅच आहे. ऋणव 11 गावदेवी नारेन आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत लकी अँड उभी 11 जय जलेश्वर वाडेकर यांच्यामध्ये पुढच्या मॅचला अर्थातच आपण सुरुवात करतोय. या पण विवाद मंचावरती मोठ्या संख्येने आज खरं तर व्यासपीठाला शोभा आपण पाहतोय. सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ मंडळी आज आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. या आपण सन्मान करत अगोदर माजी कॅबिनेट मिनिस्टर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करूयात. मी विनंती करेन आदरणीय अनंतश्री वझे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण माजी कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय जगन्नाथजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान करावा. दूरदृष्टी असलेले नेते जनसामान्यांचे आहेत. डोंबिवली शहराचे पहिले कॅबिनेट मिनिस्टर आज वेळात वेळ काढून आदरणीय जगन्नाथजी पाटील साहेब आपल्या या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करतोय बालाजी मित्र मंडळ आणि पिंपळदेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ यांच्या वतीने. थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा विनंती करेन साहेबांना की आपण स्थानापन्न व्हा आणि पुढच्या मॅचचा आनंद घ्या. यानंतर आपण वळूयात ज्येष्ठ नेते शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय गोपालजी लांडगे साहेब यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. पुन्हा विनंती असेल आदरणीय अनंताजी वझे साहेबांना की आपल्या शुभेच्छा आपण ज्येष्ठ नेते आदरणीय गोपालजी लांडगे साहेब यांचा आपण सन्मान करावा. अवकाळी संध्याकाळी जरूर आपण पावसाची हजेरी बघितली त्यामुळे आज थोडासा गारठा आहे हवेमध्ये तो प्रत्येकाला जाणवतोय. काल आणि परवाच्या तुलनेत क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना देखील त्या गोष्टीची जरूर मजा येत असेल. यानंतर आपण वळूयात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती. त्या अगोदर आपण आमदार नवनिर्वाचित आमदार ठाणे जिल्ह्याच्या दुसऱ्या महिला आमदार तर कल्याण पूर्वेच्या पहिल्या सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी सौभाग्यवती वंदनाताई वझे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड ठाणे जिल्ह्याच्या दुसऱ्या तर कल्याण पूर्वेच्या पहिल्या महिला आमदार यांचा सन्मान करूया. सौभाग्यवती वंदनाताई वझे यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करणार आहोत. संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम श्री बालाजी मित्र मंडळ जय पिंपळदेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ यांच्या वतीने आपण आज सन्मान करूयात. सन्मान या ठिकाणी होत आहे. नवनिर्वाचित आमदार कल्याण पूर्वेच्या सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा आज मंचावरती राजकीय क्षेत्रामधील सर्व ज्येष्ठ मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू. मी पुन्हा एकदा विनंती करेन ताईंना की आपण स्थानापन्न व्हा. या आपण सन्मानाकडे वळत पुढच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदरणीय दत्ताजी गायकवाड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करूयात. सभापती आदरणीय दत्ताजी गायकवाड साहेबांना विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी पुन्हा एकदा विनंती करेन
खरं तरी सर्व मंडळी एकत्रित येणार दुग्ध शर्करा योग आहे. जरी विभिन्न पक्षामध्ये असले तरी प्रत्येकाचं धोरण एकच आहे, समाजाचा विकास. त्यामुळे सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण आदरणीय दत्ताजी गायकवाड साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आणि संतोषी विनंती करेन. आपल्या शुभस्य आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदरणीय दत्ताजी गायकवाड साहेब यांचा सन्मान करावा. यानंतर कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय अभिमन्यूजी गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करूयात. मी आदरणीय अभिमन्यूजी गायकवाड साहेब यांना विनंती करेन आपण या. जिल्हाध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी सूर्यवंशी साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी नरेंद्र सूर्यवंशी साहेबांना विनंती करेन. जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी. संतोषी वजे साहेब आणि त्याचबरोबर दत्ता म्हात्रे साहेब यांच्या शुभेच्छा आपण भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष नरेंद्रजी सूर्यवंशी साहेब यांचा आपण सन्मान करूयात. महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल, स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करूया. सूर्यवंशी साहेब देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. श्री बालाजी मित्र मंडळ आणि जयपिंपळा देवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ यांच्या वतीने मनापासून आभार. यानंतर नगरसेवक आदरणीय अभिमन्यूजी गायकवाड साहेब यांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आदरणीय अभिमन्यूजी गायकवाड साहेब ज्येष्ठ नगरसेवक यांचा आपण सन्मान करूयात. मी विनंती करेन गुरुनाथ दादा भोईर यांना आपल्या शुभेच्छा आपण हा सन्मान करावा. आणि या सन्मानाबरोबर आदरणीय विनोदजी ठाकूर साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनोदजी ठाकूर साहेबांना विनंती करेन आपण या. विनोदजी ठाकूर साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात. मी पुन्हा एकदा विनंती करेन संतोषी वजे साहेब आणि त्याचबरोबर दत्ता म्हात्रे साहेबांना आपल्या शुभेच्छा आपण विनोदजी ठाकूर साहेब यांचाही सन्मान करावा. एका बाजूला मॅचला सुरुवात झाली. राजश्री राऊत पडलेगावचे उद्योगपती यांनी पुरस्कृत केलेला जय जलेश्वर वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत ऋण विल्लवन गावदेवी नारेन. वळत आपण या सन्मानाबरोबरच मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती स्थान बनवा, मॅचचा आनंद घ्या. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. एक सन्मान आपण आणि घेऊयात. जावई या गावचे अविनाशजी गायकवाड दादांना विनंती असेल आपण या. आणि मी संतोषी वजे साहेबांनाच विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण श्रीमान अविनाशी गायकवाड साहेब यांचाही सन्मान करावा. जावई साहेब आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आपलंही मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण स्थानापन्न व्हा आणि या मॅचचाही आनंद घ्या. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स ऐकत रोशनजी संत यांचा आवाज. आपण जरूर व्यक्त करूयात. आज वेळात वेळ काढून सर्व मान्यवर मंडळी या मंचावरती उपस्थित राहिली. डोंबिवलीचे पहिले कॅबिनेट मिनिस्टर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथजी पाटील साहेब,
कल्याण पूर्वेचे आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदरणीय दत्ताजी गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक अभिमन्यूजी गायकवाड, भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष नरेंद्रजी सूर्यवंशी सर, अविनाशजी गायकवाड, विनोदजी ठाकूर या सर्व मान्यवरांचा मनापासून आभार या वेळात मॅचच्या दिशेने. थँक्यू. थँक्यू सो मच. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहिली आपल्या व्यासपीठावरती. भरपूर मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. त्या सर्व मान्यवरांचा आपण करूया विशेष आभार व्यक्त करूया. क्या बात आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत, सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार अतुलच्या बॅटमधून. दोन नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. एका बाजूला ओवी लकी 11 वाडेगर आणि त्यांना फाईट करतोय ऋणव 11 गावदेवी नारेन. क्या बात आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय हा दुसरा चौकार अतुलच्या बॅटमधून. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आपण पाहिला अतुल भोईरच्या बॅट मधून. अतुल भोईर एक खूप मोठं नाव आहे, अत्यंत टॅलेंटेड खेळाडू आहे अतुल भोईर. भवानी स्पोर्ट्सचे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत. अतुल भोईर आणि सिद्धू पाटील ही जोडी आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत आणि वैयक्तिक 23. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. येत्या डॉट बॉल. धावसंख्या 23 आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. रमेश म्हात्रे सर आणि संदीप भाणे सर हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. बिनबाद 23, वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अतुल भोईर. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका मिड ऑफला क्लिअर केलाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय अतुलच्या बॅटमधून. आणि 27 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अतुल भोईर. चांगली फलंदाजी अतुल करतायत या मॅच मध्ये. अतुलने फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे या मॅच मध्ये. लकी ओवी 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमला. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. थोडीशी दुखापत देखील होतीये. विकेट किपर यस्टनच्या पाठीमागे तकदीर म्हात्रे आहेत आणि येतो डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 27 या धावसंख्येवरती. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. वाडेकर आणि नारेन या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकामधील. फुल टॉस चेंडू स्वीप करतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतो हा चौकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. प्रथम बॅटिंग करणाऱ्या ओवी लकी 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमची.
सो मच. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. अजूनपर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये सिद्धू पाटीलने. प्रथमच स्ट्राइक एंडला आहेत सिद्धू पाटील. 5 षटकांचा सामना आहे. T6 या ब्रँडचे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत सिद्धू पाटील आणि गोलंदाज अमर आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल नारेन या टीमला. क्या बात आहे. पहिला चेंडू प्रचंड वेग आपण पाहिलाने आलाय हा डॉट बॉल. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि वैयक्तिक खेळतो 31. या धावसंख्येवरती अतुल भोईर अत्यंत गुणवान हा खेळाडू आहे. यावेळी ड्राईव्ह करतायत सॉफ्ट हँडने खेळतायत त्याच्यावरती मिळते एक धाव. या एका धावेने नक्की स्वतःच खातं खोलतोय सिद्धू पाटील. धावसंख्या 32. 32 धावा. ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या पुढील सामना असणार आहे विनर विनर या दोन टीम मध्ये. लेट कटचा फटका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर येते चौकार अतुलच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 36. वैयक्तिक खेळतोय 35. या धावसंख्येवरती अतुल भोईर क्लासिकल बॅटिंग करतोय. चौकारांची अक्षरशः आतिषबाजी केली आहे या इनिंग मध्ये अतुल भोईरने. अमर स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. येतो हा डॉट बॉल. ड्रिल करून दाखवण्याचा प्रयत्न करतायत अतुल भोईर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करतोय गोलंदाज अमर. धावसंख्या 36. पहिल्या 2 षटकांमध्ये 31 बनवल्या होत्या परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती अमर च्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. या षटकामध्ये अमरने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 5 धावा खर्च करतोय. कोणती सफलता प्राप्त करू शकला नाहीये नारेन संघ आतापर्यंत या मॅच मध्ये. बिनबाद 36 ही धावसंख्या आहे. ओवी लकी 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमची लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि मिळते अवांतर धाव. एक पारितोषिक आलं बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 3000 आणि 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं. महेश शेठ गायकवाड तिसगाव यांच्याकडून पारितोषिक असेल वाडेघरचा फलंदाजांना. नक्कीच सुवर्ण संधी आहे. महेश शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आहे वाडेकर या टीमला. अतुल भोईर स्ट्राइक एंडला आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची कडा होती आणि फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅनला हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38. 38 धावा धावफलकावरती.
फिल्डिंग लावून घ्या आपण. आणि आपल्या या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकाल चंद्र दाखवलं जात आहे ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे. कॅमेरामन आपण पाहू शकाल भावेश ठाकरे, सागर फराट स्वतः फाउंडर नक्कीच मेन कॅमेरावरती आहेत. यश आणि साहिल एकूण 4 कॅमेरे आहेत. धावसंख्या आहे 38 पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 36 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. गोलंदाज मयूर आहेत. सेकंड स्पेल मध्ये येतोय. ज्या मयूरने नक्कीच पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या त्याच मयूरवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय संघनायकाने आणि 4थ्या षटकामध्ये 5 रन केलंय. 5 षटकांचा सामना आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी होंडा शाईन ही बाईक, जो प्रश्न पडला होता वाडेकर टीमच्या 12 मॅनला की बाईक कोणासाठी आहे, रेग्युलर साठी की 40+ साठी, त्यांच्या माहितीसाठी 40+ साठी ही बाईक आहे आणि रेग्युलर साठी सायकल आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी धावसंख्या आहे 39. 39 धावा धावफलकावरती आहेत वाडेकर या टीमच्या आणि त्यामधील 37 धावा एकट्या अतुलच्या आहेत. अनेक वाईटची आहे. 1 धाव सिद्धू पाटीलने बनवली आहे. मयूर प्रचंड वेग आहे. मयूरच्या गोलंदाजीमध्ये इम्प्रेस करतोय या षटकामध्ये. यावेळी कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हरला खराब क्षेत्ररक्षण, जणू काही या फटक्याचे चटके लागले असतील. सीमा पार हा येतोय चौकार सिद्धू पाटीलच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. 2 पायांच्या मधून हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खराब फिल्डिंग आपण पाहिली. जिथे 1 ते 2 धावा झाल्या असत्या तिथे मात्र हा चौकार येतोय. धावसंख्या आहे 43. मयूर डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची कडा आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 44. 44 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत कोणताही फलंदाज बाद झाला नाहीये. ही जमेची बाजू आहे. निलेश पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. ऋणव 11 आई गावदेवी नारेन. पुन्हा एकदा लॉफ करता चेंडूला स्ट्रेट बॅटने खेळतात. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी होतीये कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 31 बनवल्या होत्या. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. 4थ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या आहे 45. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. त्याला ड्राईव्ह करतात. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत लॉंग ऑनला. अमर पाटील चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त 1च धावाने पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे लकी OV11 जय जलेश्वर वाडेकर या टीमची 46 धावा.
षटकांमध्ये होते 31 आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये आलेत फक्त आणि फक्त 15. तकदीर म्हात्रे कॅप्टन आहेत. ऋणव 11 आई गावदेवी नारेन या टीमचे आणि स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी स्वीकारली आहे या अंतिम षटकाची. स्ट्रायकिंगला फलंदाज सिद्धू पाटील आहेत. सिद्धू पाटील आणि अतुल भोईर ही जोडी आहे. अतुल भोईर खेळतोय 38 या धावसंख्येवरती, त्याला साथ देतोय सिद्धू पाटील खेळतायत 7 या धावसंख्येवरती. चला सामना स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ घेत आहेत नारायण संघ. पहिला चेंडू फुल टॉस आणि अपील करतायत LBW ची. अपीलला फेटाळली पंचांनी. मिळते 1 धाव या चेंडूवरती. ॲक्युरेट फेकी आपण पाहिली. रॅपिड थ्रो आठवण झाली जडेजाची आणि मिळते 1 धाव. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव ऍड होईल. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. नक्कीच लेग स्टंप सोडून चालला होता चेंडू. गुड डिसिजन संदीप भाणे सर. क्या बात आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सीमा रेषेच्या बाहेर दन दन करत सीमा पार. हा येतोय चौकार अतुलच्या बॅट मधून. अतुलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे अतुलसाठी, कारण की वैयक्तिक खेळतोय 42 या धावसंख्येवरती. 8 धावा दूर आहे अर्धशतकापासून. गोलंदाज तकदीर आहेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑफला फक्त बनतील प्रेक्षक. सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार अतुलच्या बॅट मधून. अतुल खेळतोय 46 या धावसंख्येवरती आणि लकी OV11 जय जलेश्वर वाडेकर या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 55. 4 धावा दूर आहे अर्धशतकापासून. पुन्हा एकदा स्वीप करतायत. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर. जय पिंपला देवी चषकाच्या रेग्युलर गटातील पहिली अर्धशतकी खेळी साकारली आहे. विनंती असेल अतुल भोईरला की आपण बॅट दाखवायची आहे, कारण की काल आपण पाहिलं 40+ मधून कोपर टीमच्या सुगनाथने 40+ मधील पहिली अर्धशतकी खेळी साकारली आणि आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय रेग्युलर हाफ मधील पहिली अर्धशतकी खेळी साकारली आहे अतुल भोईरने. पुन्हा एकदा सलगचा आलाय. तिसरा चौकार आला होता, परंतु हा येतोय षटकार अतुलच्या बॅट मधून. अप्रतिम बॅटिंग करतात अतुल भोईर. अतुल भोईर खेळतोय 56 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या आहे 65. सलग 3 चौकार आणि त्यानंतर हा षटकार येतोय अतुलच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 65. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू शिल्लक. तकदीर राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्विच इट. इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. शेवट देखील गोड केलाय अतुल भोईरने. लगावलाय शेवटच्या बॉलवरती.
चौकार आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 69 आणि नॉट आउट वैयक्तिक 60 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे अतुल भोईरने या मॅच मध्ये ओवी लकी 11 वाडेकर या टीम साठी 70 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे वाडेकर या टीमने या मॅच मध्ये रुनव 11 आई गावदेवी नारेन या टीम समोर चेंडू जमा करायचे आहेत विनंती असेल जुने चेंडू आपण जमा करायचे आहेत 70 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये आणि या 70 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन आपण ऐकूया मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली व्हॉइस ऑफ हेदुटणे करण कालन यांचा आवाज आपण ऐकूया या पुढीलच्या इनिंग मध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संतेश सर आणि भाग्यश्री म्हात्रे सर. नमस्कार मंडळी. श्री बालाजी मित्र मंडळ आणि जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025 आपण एन्जॉय करतोय. मॅच नंबर 5 ला आपण सुरुवात केलेली आहे. रुनव 11 नारेन निलेश दादा पाटील यांनी प्रस्तुत केलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला राजेश राऊत आणि जगदीश म्हात्रे यांनी प्रस्तुत केलेला लकी अँड ओवी 11 जय जलेश्वर वाडेकर. अर्धशतक झळकावलं ते अतुल भोईरने.
आणि धावा फलकावरती 69 धावा लगावलेल्या त्या बॅटिंग करत असताना वाडेकरने 70च्या चेसला सुरुवात होते. ओपनिंग पेअर मैदानाच्या आत आले. अमर पाटील आणि विकेश हजारी आघाडीला आलेत. पहिला बॉल कपिल पाटील समोर ड्राईव्ह करण्यात आलेला मिडॉनला फील्डर पाहायला मिळतात. सहजरित्या बॉलवरती एक धाव सहजरित्या इथे पूर्ण होते आणि अर्थातच कातं उडत असताना ऋण 11 गावदेवी क्रिकेट संघ नारायणचं रेग्युलर फॉर्मॅटचा सामना आहे. यानंतर लगेचच आपण विनर मध्ये मॅच पाहणार आहोत. प्रिव्हियस मॅचचे विनर जीजी स्पोर्ट्स वाकण आणि या मॅचच्या विनर मध्ये बॅकफील्डला पंच करण्यात आला. डीप मध्ये फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला बॉल फार दूर आहे. चेस मोठी आहे आणि शेवटच्या क्षणाला काय घडलंय बॉल आतमध्ये ढकलून तर दिलेला आहे. 2 धावा तोपर्यंत आपण पाहतोय पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. अंपायरचा सिग्नल बाउंड्री चेक केली जाईल. मॅनेजमेंट टीमच्या मेंबर्सने देखील बघितलेलं आहे. शेवटच्या क्षणाला टीव्ही अंपायर जरूर चेक करतील. क्रुशल आहे डिसिजन. चार धावा चौकार. टच झाला होता पाय बाउंड्री लाईनला आणि तेव्हाच त्याचा हात लागलेला आहे. येस उजवा पाय देखील टच आहे. सो प्रयत्न फार चांगले होते. नीरज पाटील ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. अमर लॉंग ऑन कडे चाललाय बॉल. तिथून थ्रो येईल. एक धाव सहजरित्या मिळते. 70चा चेस आहे. पर ओव्हर मिनिमम तुम्हाला 15-17 धावांकडे लक्ष द्यायचंय. जर त्या बनतात तर 70 बनतील. 6 वरती सध्याचा धाव फलक पहिल्या 3 बॉल मध्ये एक बाउंड्री आलेली आहे. विकेश सेकंडला मिड ऑन मिड ऑफला 8 ठेवलंय. ऑन साइडला काऊ कॉर्नर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर ऑफ साइडला बाहेर. ओहो अराउंड द लेग फोल्ड. फलंदाज बाद. 6 for 1 ऋण 11 गावदेवी नारेन. सहा विकेट येते. ताबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 7 ओव्हरच्या बॅट मधून एक चौकार आलेला. तो मैदानाचा आता जुने आणि नवीन फलंदाज स्वप्नील. फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न करण्यात आला आणि बॉल निघाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आलाय चौकार. ₹1000 वाडेकरच्या गोलंदाजांना. 10 धावा. हो शफल झाला बॉल राईट झाला होता. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि येतोय तो अर्थातच इथे डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 for 1 ऋण 11 गावदेवी नारेन. दहा धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. अतुल भोईर झाले प्रीवियस इनिंग मध्ये अर्धशतक झळकावलेला आहे.
ऑन साइडला टर्न करण्यात आला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिस्टेक झाली, बॉल झाल्या मागे, डीप मधून उचलला जाईल तोपर्यंत आपण पाहतोय मी येत असताना ती एक धाव. आणि या एका धावेच्या साह्यानं धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 11 धावा. अकरावरती सध्याचा धावफलक 23 बॉल मध्ये अजूनही 59 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. आक्रमण करावं लागेल, स्वप्नील असो अमर असू दे. शॉट ऑफ लाईन पूल करण्यात आला, मात्र डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत नीरज. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय सध्या पुढे जात असताना ती 12 या आकड्यावरती. बॉल अजूनही बाकी आहेत ते अर्थातच या ओव्हर मधले 4. 22 बॉल मध्ये 58 धावांची गरज. खेचून मारण्याचा प्रयत्न होता, इट इज वाईड. अंपायरचा सिग्नल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघत असताना बॉल. या वाईडने धावसंख्येमध्ये तर वाढ जरूर होते. मॅच तितकीशी लांब नाही 22 जर आपण विचार केला. बॉल बाकी 22-57 धावांची गरज आहे. अतुल पाटीलने अर्धशतक झळकावलेले 70चा चेस आहे आणि त्याच्या खेळीला अतुल भोईरने त्याच्या खेळीला एका फलंदाजाला किमान उत्तर द्यावं लागेल. एज आहे मागे सिद्धू आणि यावेळेला विकेट. 13ला दुसरा हादरा रुनव 11 गावदेवी नारेनला. तेरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट पडलेले आहेत. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 21 बॉल मध्ये अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय 57 धावांची गरज आहे. अतुल जेन्युअन लेग ब्रेक पडलाय, बॉल बाहेर वळतोय. प्रेम आलेले मात्र इथे डॉट बॉल देखील येत असताना बॉल बाकी आता अर्थातच आपण पाहतोय ते 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 57 धावांची गरज आहे. बाबा आपल्याला कॅपिटलाइज करू शकले नाही. बॅकफुटला थांबले होते, पंच करायचं होतं, कनेक्शन इथे प्रॉपर नव्हतं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या पुढे आपल्याला पाहायला मिळते 14 या आकड्यावरती 14 रन्स. षटकातील अजूनही आपण पाहतोय 1 बॉल बाकी. फुल लेंथ आलाय, थर्ड मॅनला बॉल स्टॉप करता सर्वेश, मात्र धाव तर मिळणार नाही. अशा पद्धतीने 2 ओव्हर सगळे संपला. पावरप्ले एंड 14 धावा 2 विकेट. बॉल बाकी 18 आणि 18 बॉल मध्ये 56 धावांची गरज. अठरा बॉल मध्ये अजूनही आपण पाहतोय 56 धावांची गरज आहे. सुरुवातीला 2 ओव्हर्स मध्ये हरकत नाही, धावा आल्या तर नाहीच आहेत आणि सध्या तरी या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर पारडे वजनदार वाढे गरज आहे. प्रेमनाथ आणि प्रेमच्या सोबतीला आता स्वप्नील आहेत. थर्ड ओव्हर प्रणित फुल लेंथ एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राइव्ह आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार.
कव्हर्सला आपण पाहतोय ड्राईव्ह करण्यात आला. ऑफस्टमचा बाहेर कव्हर ड्राईव्हचा क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 ने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. स्कोमोझॉन 18, 17 बॉल 52 धावांची गरज. मॅच बनवू शकते. प्रेम स्वप्नील दोघे शेवटपर्यंत खेळले तर या मॅच मध्ये रंजकता वाढणार आहे. प्रणित पाटील स्ट्रेट बॅट फ्लॅट लॉंग ऑफला फिल्डर, पण इथे कॅच. चांगला झेल भूषण कडून. 18 ला तिसरी विकेट. प्रेम बाद. अठराला तिसरी विकेट. बॉल बाकी आहे 16 बॉल मध्ये असून 52 धावांची गरज आहे आणि मैदानाचा आत आलेला आहे मयूर मात्रे. स्लॉग हिटर आहेत मयूर. या सीझन मध्ये फॉर्म मध्ये देखील आहेत. मात्र आठवावं लागतील ते इनिंग, कारण या मॅच मध्ये वाडेकरचं बॉलिंग युनिट समोर आहे. 15 बॉल बाकी आहेत. 16 बॉल बाकी आहेत आणि 16 बॉल मध्ये 16 बॉल 52 धावांची गरज. प्रणित लॉफ केलाय, उंच तर गेलाय बॉल. लॉंग ऑन द फील्डर जज करतोय. कपिलने टिपलाय झेल आणि ते विकेट. मात्रे बाद. अठराला 4 विकेट. मैदानाचा तकदीर. बॉल बाकी आहेत 15 बॉल मध्ये 52 धावा. मॅच आता फसली आहे. सुरुवात हवी तशी झाली नाही. 70 चेस करत असताना पॉवर प्ले मध्ये सुरुवातीचे फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाही. ज्यामध्ये असेल अमर, ज्यामध्ये असेल विकेश, ज्यामध्ये असेल प्रेम, ज्यामध्ये असेल मयूर. मयूर शून्यावरती बाद झाला. तकदीर आलाय. 15 बॉल 52. अर्ली बॅट स्विंग. अगोदर बॅट फिरली आहे आणि अंपायरचा सिग्नल आहे वाईड. वाईडने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. 19. मिडल स्टंपला पडलाय बॉल, पण तो फार बाहेर निघाला. लेग स्टंपचा बाहेरून जात असताना अंपायरचा सिग्नल वाईड. 15 बॉल मध्ये 51 धावांची गरज. समोर खेळला लॉंग ऑनला फिल्डर आहेत कपिल. एक धाव सहजरित्या पूर्ण होते आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे आपण पाहतोय ती 20 या आकड्यावरती. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये अजूनही बनवायच्या त्या 50 धावा. बॅटिंग करणाऱ्या ऋण 11 निलेशजी पाटील पुरस्कृत गावदेवी नारायण संघाला. प्रेमचा बॅट मधून आडवा बॅटने स्लॉग हिट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खणखणीत षटकार. स्वप्नीलचा बॅट मधून आलाय. शफल झाला. जर मिस झाला असता तर पायचीत गवसणारच होता. मात्र आडव्या बॅटने थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार. वन्स अगेन तोच प्रयत्न होता. इथे प्रॉपर कॉन्टॅक्ट नाही. अर्थातच शेवटचा बॉल डॉट आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा. 12 बॉल 44 धावांची गरज.
फ्लिक करण्यात आला. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग डिव्हिजन मध्ये. डीप मधून फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात तिथे नीरज. आणि या सिंगलने धावांचा विचार केला तर स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 27. 11 बॉल 43. पाहूया त्या फसलेल्या मॅचला आता पुढे काढलं जातोय स्वप्नील कडून, तकदीर कडून. वाडेकरचं बॉलिंग युनिट डॉमिनेट करते. स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता, मागे सरकला होता पॉपिंग क्रीज मध्ये. डॉट बॉल. 10 बॉल 43. मॅच मध्ये हवा तसा संघर्ष पाहायला मिळाला नाही बॅटिंग युनिट कडून. अपेक्षा तर भरपूर होत्या, ज्यामध्ये विकेशला पण बघितलं, अमरला पण बघितले, प्रेम, मयूर, सपशील अपयशी. 10 बॉल 43. शफल झाला ऑन साइडला, उकेला बॉल फाईन लेगच्या वरतून झाला मागे आणि अखेर बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कपिल थोडासा नाराज फाईन लेगच्या फिल्डर वरती होता, पण तो का होता याचा प्रश्न आपण जरूर त्याला मॅच नंतर विचारू, कारण भरपूर बॉल लांब होता फाईन लेगच्या फिल्डर पासून. ही कॅच त्याला झालीच नसती. 9 बॉल आणि 39 धावांची गरज. कपिल कोला टाकला, क्लीन प्लम, फलंदाज बाद. डीजी स्पोर्ट्स वाखेडचे कॅप्टन मंचावरती येऊन तांबा. बॉल बाकी आहेत 8, धावा पाहिजे 39. अविश नवीन बॅटर आलेले आहेत. अविश आठ बॉल 39 धावांची गरज. अविश पडला आणि बॉल बाहेर वळत असताना फिरकी आणि फिरकीची जादू सध्या तरी मैदानाच्या आत. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट आला कपिल. ऑफ स्टंप अँड मिडल स्टंपला पडलेला बॉल किती बाहेर निघालाय. सिद्धूला माहित होतं तिथेच येणार आहे, तिथे तो उभा होता मागे. लॉफ्ट केलाय, पिकअप शॉट स्लॉट मध्ये आला आणि अविशचा बॅट मधून निघाला या प्लॉटच्या बाहेर. षटकार. सहा बॉल 33. तकदीर स्ट्रायकिंग एंडला. लास्ट ओव्हर मध्ये याच फिरकीचा विद्यापीठाचा कुलगुरू आलेला आहे सिद्धू पाटील. सुरुवातीला तर धावा आल्या असता तर तेच धावांचं अंतर कमी आपल्याला पाहायला मिळालं असतं. पुढे आलाय तकदीर, पावा पॅक ऑफ ड्राइव्ह आहे, टीप मध्ये फिल्डर, एकच धाव. स्ट्राइक अविश कडे. अविशच्या बॅट मधून लास्ट बॉल वरती षटकार आला. 5 बॉल 32. सिद्धू पाटीलला तुम्ही स्क्रीन वरती पाहताय, त्याच्याच तालमीत घडलेले सर्व खेळाडू वाडेकरचं प्रतिनिधित्व करत असताना हेलिकॉप्टर मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरला नीरज, फलंदाज बाद.
शॉट ऑफ लेंथ हुक करण्यात आल्या बॉलला आणि या बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. यावेळेला मात्र चेंडूने बॅटचा कॉन्टॅक्ट झाला डॉट बॉल. शेवटचा आता बॉल बाकी अजूनही 26 धावांचं अंतर. कुणाल फुल टॉस आहे ऑन साइडला पिक तर केल्या बॉलला डीप मध्ये केतन आणि इथे झेल विकेट. करणे ही मॅच जिंकलेली आहे. आडलक ऋण विलवन निलेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो ऋण विलवन नारेन. फाईट बॅक देत आला नाही, फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही आणि त्याचा कुठेतरी फटका बसलाय. लोअर ऑर्डरने संघर्ष केलाय पण तेव्हा धावांचं अंतर फार भरपूर होतं. सो अर्थातच धावसंख्येला डिफेंड करणारा अर्धशतक झळकावणारा वाडेकर संघ विजय झाला 25 धावांनी. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 24 बॉल मध्ये 60 धावांची अर्धशतक खेळ करणारा अतुल भोईर मॅन ऑफ द मॅच. चला आपण टॉस करूयात लगेच. जीजी स्पोर्ट्स वाकण आणि लकी 11 जय